स्वीटू कॉफी क्या बात है. आवडते तशी एकदम स्ट्रॉंग छान. हाँ स्ट्रॉंग फ्रेश ब्रू. क्या बात है स्वीटू. आज काय स्पेशल. एकदम क्विक सर्व्हिस अँड ऑल. म्हणजे स्पेशल काही नाही. मी असं आणि काय म्हणतोस तू. म्हणजे मी तुला असं देत नाही का कधी मागितलं कॉफी चहा तर मग मजा केली. बरं मी भजी करू छान तुझ्यासाठी. हा गरम का तुला नाही त्यापेक्षा मला हे आवडेल की तू इथे बस आणि माझी गप्पा मार. बसते ना मी. बस बस तो ट्रे ठेवून दे. नको आपल्याला. तर आता इथे बसून मला सांग आज काय झालं विशेष. आज काय नाही आज. हा आज एक गंमत. मी आणि शकू मावशी आम्ही बाहेर गेलो होतो. म्हणजे जनरल गेलो होतो बाहेर असं. घरातली कामं होती तर गेलो होतो बाहेर. तर काय झालं तिकडे आम्ही म्हणजे जात होतो. आम्ही गाडीत होतो आणि तिथे आम्हाला एक बाई दिसली आणि तिच्या मांडीवर ना एक खूप लहान असं खूप गोड मूल होतं. खूप गोड म्हणजे ते इतकं गोड होतं की शकू मावशी बघत बसल्या त्या लहान मुलाकडे आणि मी पण बघत बसले. इतकं गोड होतं ते. लहान मुलं क्यूट असतात ना. आय डोंट नो अबाउट दॅट. हा म्हणजे क्यूट असतात पण जेव्हा अशी एखाद्या कपलला अचानक असं बाळ होतं तेव्हा तर म्हणजे आय कांट इमॅजिन त्यांना कसं वाटत. इट्स जस्ट यु नो की मला अनुभव आहे. म्हणजे माझा एक मित्र आहे त्याची जी बहीण आहे ती US ला असते आता. तिचं झालं लव्ह मॅरेज. ओके. आणि त्यांनी डिसाईडच केलं नव्हतं बाळ. त्यांनी काहीच प्लॅन केलं नव्हतं आणि अचानक तिला मुलगी झाली. बरं ह्या दोघांचा असा पिरियड चालू होता की ते एकमेकांबरोबर ऍडजस्ट होत होते. त्यांचं कामामुळे फार पटत नव्हतं एकमेकांशी. दोघं सतत बिझी असायचे. तिचा जॉब होता ह्याचा जॉब होता. कोणीच घरात नसायचं आणि त्यात त्यांना ते बाळ झालं. तिला वेळ द्यायला कोणी नसायचं. तिची काळजी घ्यायला कोणी नसायचं. त्याच्यावरनं त्यांची भांडणं व्हायला लागली. त्यांचं काहीच डिसाइडेड नव्हतं आणि ते बाळ घरात येणं हा आनंदाचा एक क्षण सोडून तो प्रॉब्लेम झाला होता त्यांच्यासाठी. विच वॉज रिअली बॅड. आय मीन दे हॅव लॉस्ट इट. दे हॅड लॉस्ट इट. एनिवे म्हणजे म्हणण्याचा मुद्दा असा आहे की बाळ वगैरे गोड असतात सगळी पण मला कळतच नाही अशी कपल्स जे असतात जी अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी किंवा अनप्लॅन्ड जेव्हा बाळ प्लॅन न करता येतं. यु नो व्हॉट आय मीन. इट्स बॅड. ह्या बातमीने मला 10 वर्षांनी लहान झाल्यासारखं वाटतंय. माझ्यात एक नवीन ऊर्जा आलीये. तुमचं बाळ बघायला अजून 1 वर्षच काय. भरपूर जगेन मी. काय झालं तुला अचानक. एकदम तू अशी ऑफर झालीस. काही नाही. बरं ऐक ना. या समोरचं काही हे बाळ आहे त्याला सांभाळशील ना तुम्ही. म्हणजे मी असं म्हणजे असं मी असं म्हणत होते. समजा तुला एक असं क्यूट लहान बाळ सांभाळायची वेळ आली जर म्हणजे समजा असं जनरल म्हणते मी. समजा आली तर अगं मला लहान बाळ सांभाळायची वेळ आली आहे. मी सांभाळतो की हे एक बेबी हे काय आहे आणि हे पण एक बेबी आहे त्यामुळे तुम्हाला सांभाळ मी तुला सांभाळतो काय. मावशी स्वीटू तू कधी आलीस. ये ये बघ. तुम्ही ते करण्यात रमला होतात ना तेव्हा. बस ना. तुला सांगते हे विणकाम म्हणजे ना एक मेडिटेशन असतं. म्हणजे त्याला एक लय असते. पूर्वी ना गरोदरपणात बायकांना ना मुद्दाम विणकाम शिवणकाम क्रोशा हे सगळं ना करायला लावायचे.
म्हणजे गरोदरपणात टेन्शन येतं, स्ट्रेस येतो ना, तर याने मेडिटेशन होतं आणि आपोआप स्ट्रेस फ्री राहायला होतं. कसं झालंय? खूप गोड. आता यानंतर ना हात मोजे, पाय मोजे, लोकरीचा फ्रॉक सगळं सगळं विणणार आहे मी. तुलाही शिकवी ना? शिकेल मी, पण तुम्ही तुमच्या नातवंडांसाठी ज्या प्रेमाने ज्या मायेने विणताय ना, तुम्हीच त्यांना द्या ना स्वतःच्या हाताने घालायला. आणि यात त्यांच्या आजीचं प्रेम आहे. हो. ओमला खूप आवडेल हे. खूप खुश होईल हे सगळं बघून. मावशी मी अजून ओमशी नाही बोलली. काय सांगितलं नाही म्हणजे? कमाल करते स्वीटू तू. हे काय? चान्सच नाही मिळाला मला त्याच्याशी बोलायला. आणि मला नाही माहिती तो कसा रिॲक्ट करेल. कसं रिॲक्ट करणे म्हणजे? त्याला खूप आनंद होईल. तो बघ किती खुश होईल ते. अगं हा नवरा बायकोच्या मधला एक सुखाचा आनंदाचा क्षण असतो. तो असा वाया घालवायचा नसतो. ही बातमी ऐकून त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल ना, तो कायम लक्षात राहील तुझ्या. सांगते मी त्याला, पण मी त्याच्याशी बोलेपर्यंत तुम्ही त्याला प्लीज काही सांगू नका. छे मी बिलकुल काही सांगणार नाही. तुमच्या दोघातला हा आनंद आहे की नाही, मग आधी तो तुम्ही साजरा करा. प्रिय बाबा, मी बोलते आहे. नाही आता तुम्हाला बघू शकणार नाही. कारण अजून मी जन्माला आली नाहीये ना. आत्ता कुठे एवढीशी आहे मी. आजच्या पैशात लपले आहे. पण मला तुला बघायचंय. मी आहे हे कळल्यावर तुला जो आनंद होणार आहे ना, तो आनंद बघायचाय. तुलाही मला भेटायचंय ना. कडेवर घेऊन खेळवायचंय ना. मी आले ना की आपण दोघं खूप खूप मज्जा करू. तुम्हाला बोलायला शिकव, तुझं बोट धरून चालायला शिकव. मला ना तुझ्यासारखंच मस्तीखोर बनायचंय, पण तितकंच प्रेमळ आणि केअरिंग. आई म्हणते बाबा जगातला बेस्ट मित्र आहे, बेस्ट नवरा आहे. माझ्यासाठी तू बेस्ट बाबा बनशील ना. मग आपली टीम असेल आणि आपण दोघं मिळून आईला खूप त्रास देऊ. घोर त्रास. फक्त मला येऊ दे बस. तुझंच पिल्लू.
ओम हो हो मी ओमशी बोलून कळवते तुम्हाला. ओम ओम बाथरूम मध्येच का? ओ प्रिय बाबा मी बोलतोय बोलतेय. नाही नाही मला बाळ जन्माला येतं याचा आनंद आहे, पण हे बाळ हिचं असणार आहे ह्याचा मात्र राग आहे. ही तर आहेच, पण आता हिचं बाळ सहन करावं लागणार आहे आम्हाला. तर त्या बाळाची चूक नाहीये, पण ही नकोय मला. पण अशी एवढी आनंदाची बातमी लेटर बिटर लिहून का देतीये बया? ओ मला माहिती तुला इतक्यात बाळ नकोय, पण हे बाळ घरात भरभरून आनंद घेऊन येणार आहे. आपलं पिलू खूप गोड आहे. तुला नकोय पण मला हवंय. ओ हो अशी गंमत आहे. चला मग आता खेळ मी खेळणार. राज्य तुझ्यावर. स्वीटू आणि मालविका येऊन करणार तुझा पूज्जा. अरे हँडरायटिंग कॉपी करायला हवं. प्रिय ओम. I'm sorry. सॉरी कशासाठी? याच्यासाठी नाही काही. नकार दिला. पण आता मला वाटतंय की आपण हनीमूनला जाऊया, जिथे फक्त तू आणि मी एकमेकांबरोबर खूप मोकळा वेळ घालवायचा. एकमेकांबरोबर खूप मोकळा वेळ घालवायचा. आपले हरवलेले क्षण पुन्हा जगायचे. फक्त तू आणि मी. आपल्यामध्ये दुसरं कोणीच नको. कोणीच नको. ओम प्लीज प्लॅन कर. तुझी वा. हँडरायटिंग जमलंय मालविका. स्वीटू प्रिय ओम, आय एम सॉरी. मागे तू इतका छान प्लॅन केला होतास आणि मी नकार दिला, पण आता मला
मला वाटतंय की आपण हनीमूनला जाऊया. एकमेकांसोबत प्रेमाचे क्षण घालवूया. आपल्यामध्ये मला आता कोणी नकोय. प्लीज प्लॅन कर ना. तुझी स्वीटू. आय लव्ह यू स्वीटू. स्वीटू स्वीटू ऐक ना. चिठ्ठीत जे काही लिहिलंय ते खरंय. एक मिनिट तू लाजू नकोस. मला सांग प्लीज. सांग खरंय. येस तू स्वीटू. थँक्यू सो मच. तू लग्नानंतरचं दिलेलं सगळ्यात भारीतलं गिफ्ट आहे. सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मला खूप आनंद झाला. कांट एक्सप्रेस. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्यू सो मच देवा. थँक्यू. ओमला इतकं खुश केल्याबद्दल थँक्यू. रोज तुला हे काय तुम्ही कशाला आला तिकडे? मी घेऊन येतच होते तुमचा नाश्ता. हो हो हो, इतका खमंग सुगंध सुटलाय ना, मला राहवलं नाही. म्हटलं बघूया तरी आमच्या लाडक्या सुनबाई काय बनवतात. हा ओळखा. नाही जाऊ द्या, तुम्ही पाहिलं. गाजराचा हलवा. वा वा वा. मी काय म्हणते मावशी, फक्त गाजराचा हलवा राहू दे का अजून काहीतरी आज होऊन जाऊ दे गोड. वा, म्हणजे आज भलतीच खुश दिसते. सॉरी, काय काय एवढं काय? मावशी मी आज खूप 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 खुश आहे. मला काय करू आणि काय नको असं झालंय. वा, चांगली गोष्ट आहे. पण काय इतकं काय? मी ओमला बाळाची बातमी सांगितली आणि आणि काय? आणि त्यालाही बाळ हवंय. हो. स्वीटू, खुश आहे.